हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण एक्झाम्पल म्हणून सेंटेन्सेस दिले आहेत त्या सेंटेन्सेसचा आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया आणि सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो काय आहे? जुवेनसेन्स. काय आहे? JUVENESCENCE. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे तर जुवेनसेन्स. ओके, प्रोनाउन्स कसं करायचं आहे याला? जुवेनसेन्स. ओके, सो प्रोनाउन्सिएशन आहे याचं JUVENESCENCE चं जुवेनसेन्स. जुवेनसेन्सचं मीनिंग होतं द स्टेट ऑर पिरियड ऑफ बिंग यंग. म्हणजेच काय तर तरुण अवस्था जी असते किंवा तारुण्य जे असते किंवा एक जी ही असते काय प्रक्रिया जी असते तरुण होण्याची, त्याला म्हटलं जातं जुवेनसेन्स. ओके, सो जुवेनसेन्सचं मीनिंग आहे इंग्लिशमध्ये द स्टेट ऑर पिरियड ऑफ बिंग यंग. हिंदीमध्ये मीनिंग होतं किशोरावस्था. मराठीमध्ये मीनिंग होतं जुवेनसेन्सचं तरुणावस्था. आणखी तारुण्य, तरुण बनण्याची प्रक्रिया. ओके, सो मराठीमध्ये मीनिंग होतं जुवेनसेन्सचं तारुण्य, तारुणावस्था आणि तरुण बनण्याची प्रक्रिया. सिनोनिम्स काय आहेत? ॲडॉलसेन्स, यूथ आणि ज्युवेनिलिटी. सिनोनिम्स काय आहेत जुवेनसेन्सचे? ॲडॉलसेन्स, यूथ आणि ज्युवेनिलिटी. आणि अँटोनिम्स आहेत ॲडल्टहूड आणि ओल्ड. अँटोनिम्स आहेत ॲडल्टहूड आणि ओल्ड. सेंटेन्स काय दिलेला आहे? वी आर ग्लॅड दे हॅव पिक्ड अप समथिंग ड्युरिंग देअर प्रोलॉंग जुवेनेसेन्स. सेंटेन्सचा अर्थ काय होतो? त्यांच्या प्रदीर्घ बाळपणात किंवा तरुणपणात त्यांनी काहीतरी आत्मसात केले याचा आम्हाला आनंद आहे. सो इथे जुवेनेसेन्स म्हणजे यूज करण्यात आलेला आहे बाळपणात किंवा तरुणपणात. ओके, आणि प्रोलॉंग म्हणजे काय होते तर प्रदीर्घ. प्रोलॉंग म्हणजे होते प्रदीर्घ. आणि जुवेनसेन्सचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? तरुणावस्था, तारुण्य आणि तरुण बनण्याची प्रक्रिया. नेक्स्ट वर्ड आहे प्रीपॉन्डरंट. नेक्स्ट वर्ड काय आहे? प्रीपॉन्डरंट. PREPONDERANT. प्रीपॉन्डरंट. प्रीपॉन्डरंटचं मिनिंग आहे प्रीडॉमिनेट इन इन्फ्लुएन्स, नंबर और इम्पॉर्टन्स. काय आहे? प्रीडॉमिनेट इन इन्फ्लुएन्स, नंबर और इम्पॉर्टन्स. तर याचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं प्रीपॉन्डरंटचं? प्रबल. मराठीमध्ये काय होतं? प्रबळ असणे. ओके, किंवा बहुतांश. याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं प्रीपॉन्डरंट. सो प्रीपॉन्डरंटचं हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रबळ, प्रबल. मराठीमध्ये होतं प्रबळ आणि इंग्लिशमध्ये काय आहे? प्रीडॉमिनंट इन इन्फ्लुएन्स, नंबर और इम्पॉर्टन्स. मराठीमध्ये मिनिंग होतं प्रबळ, बहुतांश किंवा अतिशय महत्वाचा. आणखी काय होतं? प्रमुख आणि मुख्य. सो मराठीमध्ये मिनिंग होतं प्रीपॉन्डरंटचं प्रबळ, बहुतांश, प्रमुख, मुख्य आणि अतिशय महत्वाचा. सिनोनिम्स आहेत डॉमिनंट, प्रीडॉमिनंट आणि प्रीव्हॅलंट. सिनोनिम्स आहेत प्रीपॉन्डरंटचे डॉमिनंट, प्रीडॉमिनंट आणि प्रीव्हॅलंट. आणि अँटोनिम्स काय आहेत? मायनर, सेकंडरी आणि सबऑर्डिनेट. मायनर, सबऑर्डिनेट आणि सेकंडरी हे अँटोनिम्स आहेत प्रीपॉन्डरंटचे. सेंटेन्स काय दिलेला आहे? येलो वॉज द प्रीपॉन्डरंट कलर इन द रूम. सो सेंटेन्सचा अर्थ होतो खोलीत पिवळा हा मुख्य रंग होता. आणि इथे प्रीपॉन्डरंट म्हणजे यूज केलेला आहे मुख्य म्हणून. ओके, नेक्स्ट वर्ड काय आहे तर नेक्स्ट वर्ड आहे कनाविंग. काय आहे? कनायविंग. CONNIVING म्हणजे काय होतं? कनायविंग. कनायविंग. सो कनायविंगचं मिनिंग होतं इंग्लिशमध्ये गिवन टू और इन्वॉल्व्ड इन कन्स्पायरिंग टू डू समथिंग इमॉरल, इलिगल और हार्मफुल. काय आहे? परत एकदा वाचते मिनिंग इंग्लिशमध्ये काय आहे कनायविंगचं?
given to or involved in conspiring to do something immoral, illegal or harmful. म्हणजे जे काय आहे, कपट कारस्थान करणारा जो असतो त्याला काय म्हटलं जातं, कनायविंग म्हटलं जातं. ओके, किंवा जो धूर्त आहे त्याला म्हटलं जातं कनायविंग. हिंदीमध्ये काय होतं, साठगाठ. हिंदीमध्ये मिनिंग होतं कनायविंगचं साठगाठ. आणि मराठीमध्ये काय होतं, कपट कारस्थान करणारा आणि धूर्त. सो मराठीमध्ये मिनिंग होतं कनायविंगचं कपट कारस्थान करणारा आणि धूर्त. इंग्लिशमध्ये होतं गिवन टू ऑर इन्व्हॉल्ड इन कन्स्पायरिंग टू डू समथिंग इमॉरल, इलिगल ऑर हार्मफुल. आणि हिंदीमध्ये होतं साठगाठ. सिनोनिम्स काय आहेत कनायविंगचे, कनायवन्स, कल्युजन आणि कन्स्पायरेशन. सिनोनिम्स आहेत कनायविंगचे कनायवन्स, कोल्युजन आणि कन्स्पायरेशन. आणि ओके, आणि सेंटेन्स काय दिलेला आहे कनायविंगचा, द जनरल इज अक्युज्ड ऑफ कनायविंग इन अ प्लॉट टू टॉपल द गव्हर्नमेंट. सेंटेन्सचा अर्थ होतो शासनाविरुद्ध कट रचण्यात जनरल सामील असल्याचा किंवा छुपे सहकार्य केल्याचा आरोप आहे. तर इथे कनायविंग म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे की सामील असल्याचा किंवा छुपे सहकार्य केल्याचा. काय आहे सेंटेन्सचा अर्थ, जनरल इज अक्युज्ड ऑफ कनायविंग इन अ प्लॉट टू टॉपल द गव्हर्नमेंट म्हणजे शासन विरुद्ध कट रचण्यात जनरल सामील असल्याचा किंवा छुपे सहकार्य केल्याचा आरोप आहे. आणि इथे कनायविंग म्हणजे यूज केलेला आहे सामील असल्याचा किंवा छुपे सहकार्य केल्याचा. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे, सबज्युगेट. SUBJUGATE, सबज्युगेट. सबज्युगेट. सबज्युगेटचं मिनिंग होतं इंग्लिशमध्ये ब्रिंग अंडर डॉमिनेशन और कंट्रोल स्पेशली बाय कॉन्क्वेस्ट. काय होतं, ब्रिंग अंडर डॉमिनेशन और कंट्रोल स्पेशली बाय कॉन्क्वेस्ट. सो हिंदीमध्ये सबज्युगेटचं मिनिंग होतं अधीन करणं. मराठीमध्ये काय होतं, अधीन करणे किंवा ताब्यात करणे की ताब्यात घेणे. याला इंग्लिशमध्ये वर्ड काय आहे, सबज्युगेट. आणि इंग्लिशमध्ये मिनिंग होतं सबज्युगेटचं ब्रिंग अंडर डॉमिनेशन और कंट्रोल स्पेशली बाय कॉन्क्वेस्ट. हिंदीमध्ये मिनिंग होतं अधीन करणं, मराठीमध्ये मिनिंग होतं अधीन करणे, वश करणे, ताब्यात घेणे आणि मोह पाडणे. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं सबज्युगेटचं, अधीन करणे, वश करणे, ताब्यात घेणे आणि मोह पाडणे. सिनोनिम्स आहेत सबड्यू, कॉन्कर आणि डॉमिनेट. सिनोनिम्स आहेत सबज्युगेटचे सबड्यू, कॉन्कर आणि डॉमिनेट. आणि अँटोनिम्स काय आहेत, लिबरेट, इमॅन्सिपेट आणि इनफ्रँचाइज. अँटोनिम्स काय आहेत सबज्युगेटचे, लिबरेट, इमॅन्सिपेट आणि इनफ्रँचाइज. याला कसं प्रोनाउन्स करायचं आहे, EMANCIPATE ला इमॅन्सिपेट. ओके, आणि हे काय आहे इनफ्रँचाइज. सेंटेन्स बघूया आता सबज्युगेटचं कसं आहे. ओके, सेंटेन्स आहे ही ड्रॉज ऑन सबटेरेनियन फोर्सेस टू सबज्युगेट अँड कंट्रोल. सेंटेन्सचा अर्थ होतो अधीन करण्यासाठी आणि नियंत्रण मिळवण्यासाठी तो भूमिगत किंवा सुप्त शक्तीचा वापर करतो. ओके, तर इथे सबज्युगेट म्हणजे यूज करण्यात काय आलेला आहे, अधीन करण्यासाठी. ओके, आणि कंट्रोल म्हणजे काय होतं, नियंत्रण मिळवण्यासाठी. सो ही ड्रॉज ऑन सबटेरेनियन फोर्सेस टू सबज्युगेट अँड कंट्रोल म्हणजे काय होतं, अधीन करण्यासाठी आणि नियंत्रण मिळवण्यासाठी तो भूमिगत किंवा सुप्त शक्तीचा वापर करतो, असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे लॅविशली. LAVISHLY, लॅविशली. लॅविशलीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं इन अ sumptuously rich, elaborate or luxurious manner. काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग लॅविशलीचं, इन अ sumptuously rich, elaborate or luxurious manner. प्रोनाउन्स कसं करायचं आहे, SUMPTUOUSL ला sumptuously. ओके, sumptuously. सो म्हणजे काय होतं तर हिंदीमध्ये मिनिंग होतं लॅविशलीचं शान शौकत. मराठीमध्ये मिनिंग काय होतं लॅविशलीचं
भरभरून किंवा थाटामाटात. ओके, भरभरून किंवा थाटामाटात किंवा उधळपट्टी करत, याला इंग्लिशमध्ये वर्ड काय आहे? लॅविशली. सो लॅविशलीचं हिंदीमध्ये मिनिंग होतं शान शौकत, मराठीमध्ये होतं भरभरून थाटामाटात उधळपट्टीने आणि भव्य दिव्य प्रमाणात. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं लॅविशलीचं? थाटामाटात, भरभरून, उधळपट्टीने किंवा भव्य दिव्य प्रमाणात. सिनोनिम्स काय आहेत? एक्सपेन्सिव्हली आणि लक्झरियसली. सिनोनिम्स काय आहेत लॅविशलीचे? एक्सपेन्सिव्हली आणि लक्झरियसली. आणि अँटोनिम्स काय आहेत लॅविशलीचे? ऑस्टरली, मॉडेस्टली आणि सिम्पली. अँटोनिम्स काय आहेत? ऑस्टरली, ऑस्टरली, AUSTERELY, ऑस्टरली, मॉडेस्टली आणि सिम्पली, हे अँटोनिम्स आहेत लॅविशलीचे. सेंटेन्स काय आहे? ही वेंट ऑन स्पेंडिंग लॅविशली अंटिल हिज मनी वॉज ॲट द एंड. सेंटेन्सचा अर्थ होतो पैसे संपेपर्यंत तो उधळपट्टी करत राहिला. तर इथे लॅविशली म्हणजे यूज केलेला आहे उधळपट्टी करत राहिला. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे हे डे. हे डेचं मिनिंग होतं द पिरियड ऑफ अ पर्सन्स ऑर थिंग्स ग्रेटेस्ट सक्सेस, पॉप्युलॅरिटी ऑर विगर. ओके, काय आहेत हे डे म्हणजे? इंग्लिशमध्ये अर्थ काय होतो? द पिरियड ऑफ अ पर्सन्स ऑर थिंग्स ग्रेटेस्ट सक्सेस, पॉप्युलॅरिटी ऑर विगर. म्हणजेच काय होतं हे डे. तर हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं उमंग का समय. मराठीमध्ये मिनिंग काय होतं हे डेचं? उत्कर्षाचा काळ, उत्कर्षाचा काळ आणि वैभवाचा काळ. आणखी काय म्हणू शकतो आपण? भरभराटीचा काळ, सुवर्ण काळ. सो मराठीमध्ये मिनिंग होतं हे डेचं उत्कर्षाचा काळ, वैभवाचा काळ, भरभराटीचा काळ आणि सुवर्ण काळ. सिनोनिम्स आहेत प्राईम, पीक आणि पिनॅकल. सिनोनिम्स काय आहेत हे डेचे? प्राईम, पीक आणि पिनॅकल. आणि अँटोनिम्स आहेत डिक्लाइन आणि डाऊनफॉल. डिक्लाइन आणि डाऊनफॉल हे डेचे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहेत? डॉकलँड्स इन इट्स हेडे वॉज अ मेजर सेंटर ऑफ इंडस्ट्रियल अँड कमर्शियल ऍक्टिव्हिटी. सेंटेन्सचा अर्थ होतो डॉकलँड्स त्यांच्या वैभवाच्या काळात औद्योगिक आणि व्यावसायिक क्रियाकलापांचे एक प्रमुख केंद्र होते. सो इथे हेडे म्हणजे काय यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये? वैभवाच्या काळात. ओके, डॉकलँड इन इट्स हेडे वॉज अ मेजर सेंटर ऑफ इंडस्ट्रियल अँड कमर्शियल ऍक्टिव्हिटी. म्हणजेच डॉकलँड त्यांच्या वैभवाच्या काळात औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रियल आणि व्यावसायिक म्हणजे कमर्शियल क्रियाकल्पाचे एक प्रमुख केंद्र होते. नेक्स्ट वर्ड आहे डायर. DIRE, डायर. डायरचं मिनिंग होतं ऑफ अ सिच्युएशन ऑर इव्हेंट एक्स्ट्रीमली सिरियस ऑर अर्जंट. म्हणजे जे काय आहे अत्यंत गंभीर आहे, भीषण आहे, तशी जे सिच्युएशन आहे किंवा इव्हेंट आहे त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड आहे? डायर. DIRE, डायर. आणि हिंदीमध्ये काय होतं? भयानक. मराठीमध्ये मिनिंग होतं डायरचं अत्यंत गंभीर, भीषण, भयंकर, वाईट आणि चिंताजनक. तर डायरचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ऑफ अ सिच्युएशन ऑर इव्हेंट एक्स्ट्रीमली सिरियस ऑर अर्जंट. हिंदीमध्ये मिनिंग होतं भयानक. मराठीमध्ये डायरचं मिनिंग काय होतं? अत्यंत गंभीर, भीषण किंवा भयंकर, वाईट आणि चिंताजनक. सिनोनिम्स काय आहेत डायरचे? टेरिबल, ड्रेडफुल आणि अपॅलिंग. काय आहेत सिनोनिम? टेरिबल, ड्रेडफुल आणि अपॅलिंग. आणि अँटोनिम्स आहेत फेवरेबल, प्रॉमिसिंग आणि होपफुल. फेवरेबल, प्रॉमिसिंग आणि होपफुल हे अँटोनिम्स आहेत डायरचे. सेंटेन्स काय आहे? द कंपनी इज इन डायर स्ट्रेट्स. म्हणजेच काय होतं? तर कंपनी अत्यंत बिकट किंवा गंभीर परिस्थितीत आहे. तर इथे डायर म्हणजे यूज करण्यात आलेला आहे
अत्यंत बिकट किंवा गंभीर. सो डायर म्हणजे अत्यंत बिकट सुद्धा होतं. नेक्स्ट वर्ड आहे अक्युमन. ACUMEN म्हणजे काय होतं? अक्युमन. अक्युमन याला प्रोनाउन्स करायचं आहे अक्युमन. ACUMEN अक्युमन. अक्युमनचं मिनिंग होतं द ॲबिलिटी टू मेक गुड जजमेंट्स अँड क्विक डिसिजन टिपिकली इन अ पर्टिक्युलर डोमेन. सो इंग्लिशमध्ये मिनिंग काय आहे अक्युमनचं? द ॲबिलिटी टू मेक गुड जजमेंट अँड क्विक डिसिजन्स टिपिकली इन अ पर्टिक्युलर डोमेन. हिंदीमध्ये मिनिंग होतं कुशाग्रता. मराठीमध्ये मिनिंग काय होतं? कुशाग्र बुद्धिमत्ता. कुशाग्र बुद्धिमत्ता, चतुरपणा, चालाकी, हुशारी, आणखी काय होतं? कौशल्य. सो अक्युमनचं मराठीमध्ये मिनिंग होतं कुशाग्र बुद्धिमत्ता, चतुरपणा, चालाकी, हुशारी आणि कौशल्य. सिनोनिम्स आहेत अस्ट्यूटनेस, अवेअरनेस आणि श्रीडनेस. सिनोनिम्स काय आहेत अक्युमनचे? अस्ट्यूटनेस, अवेअरनेस आणि श्रीडनेस. श्रीडनेस. ओके, याला प्रोनाउन्स असं करायचं. आणि अँटोनिम्स काय आहेत? स्टुपिडिटी, डमनेस आणि वॅक्युइटी. अँटोनिम्स आहेत स्टुपिडिटी, डमनेस आणि वॅक्युइटी. सेंटेन्स बघूया आपण. सेंटेन्समध्ये अक्युमनला कसं यूज केलेलं आहे? ही लॅक द जजमेंट अँड पॉलिटिकल अक्युमेंट फॉर द पोस्ट ऑफ चेअरमॅन. सेंटेन्सचा अर्थ होतो अध्यक्षपदासाठी लागणारा निर्णय क्षमता आणि राजकीय चातुर्याचा त्यांच्यात अभाव होता. सो इथे अक्युमन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे चातुर्याचा म्हणून. ओके, नेक्स्ट वर्ड आहे ऑब्लिटरेशन. नेक्स्ट वर्ड काय आहे? ऑब्लिटरेशन. OBLITERATION म्हणजे काय होतं? ऑब्लिटरेशन. ऑब्लिटरेशनचं मिनिंग आहे द ऍक्शन ऑर फॅक्ट ऑफ ऑब्लिटरेटिंग ऑर बीइंग ऑब्लिटरेटेड, टोटल डिस्ट्रक्शन. सो ऑब्लिटरेशनचं मिनिंग काय आहे? द ऍक्शन ऑर फॅक्ट ऑफ ऑब्लिटरेटिंग ऑर बीइंग ऑब्लिटरेटेड आणि टोटल डिस्ट्रक्शन. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं ऑब्लिटरेशनचं विस्मृती. मराठीमध्ये काय होतं मिनिंग? संपूर्ण नाश. संपूर्ण नाश किंवा विध्वंस. पुसून टाकणे, खोडून टाकणे आणि विस्मरण. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं? ऑब्लिटरेशनचं संपूर्ण नाश, विध्वंस, पुसून टाकणे, खोडून टाकणे आणि विस्मरण. सिनोनिम्स आहेत इरॅडिकेशन, इरेझिंग आणि इरॅज्युअर. सिनोनिम्स आहेत इरॅडिकेशन, इरेझिंग आणि इरॅज्युअर. आणि अँटोनिम्स काय आहेत? ओके, अँटोनिम्स आहेत रेझिंग, रेजिरेन्सी आणि रिफर्बिशमेंट. अँटोनिम्स आहेत ऑब्लिटरेशनचे रेझिंग, रेजनरन्सी आणि रिफर्बिशमेंट. याला कसं प्रोनाउन्स करायचं आहे? REGENERACY ला रिजनरेसी आणि रिफर्बिशमेंट. सेंटेन्स काय दिलेला आहे ऑब्लिटरेशनचा? द रिझल्ट ऑफ दिस इन्व्हॅजन्स वॉज द नियर ऑब्लिटरेशन ऑफ एन्शियंट इजिप्ट. सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये या आक्रमणांचा परिणाम म्हणजे प्राचीन इजिप्त जवळजवळ नष्ट झाला. तर इथे ऑब्लिटरेशन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे नष्ट झाला म्हणून. लास्ट वर्ड आपल्या आजच्या सेशनचा तो काय आहे? अक्लूड. OCCLUDE, अक्लूड. सो अक्लूडचं मिनिंग काय होतं? स्टॉप, क्लोज अप ऑर ऑब्स्ट्रक्ट अँड ओपनिंग, ऑरिफिस ऑर पॅसेज. म्हणजेच काय? तर एखादं ओपनिंग आहे, ओके, ओपनिंग आहे, ओरिफिस आहे किंवा एखादा पॅसेज आहे, त्याला काय करणे? त्याला स्टॉप करणे, क्लोज करणे किंवा त्याला ऑब्स्ट्रक्ट करणे. म्हणजेच काय करणे? तर रोखणे. हिंदीमध्ये होतं रोक देना. मराठीमध्ये काय होतं? अडवणे, बंद करणे,
मार्ग रोखणे, थांबवणे आणि प्रतिबंध करणे. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं अक्ल्यूटचं, तर अडवणे, बंद करणे, मार्ग रोखणे, थांबवणे आणि प्रतिबंध करणे. म्हणजेच काय, तर एखादं ओपनिंग आहे, एखादं ओरिफिस आहे किंवा एखादा पॅसेज आहे, त्याला स्टॉप करणे, थांबवणे, क्लोज करणे, बंद करणे आणि ऑब्स्ट्रक्ट करणे, म्हणजे त्याच्यावर अडवणूक टाकणे. ओके. सो अक्ल्यूटचे सिनोनिम्स काय होतं, ब्लॉक, ऑब्स्ट्रक्ट आणि स्टॉप. ब्लॉक, ऑब्स्ट्रक्ट आणि स्टॉप हे काय आहेत, सिनोनिम्स आहेत अक्ल्यूटचे. आणि अँटोनिम्स काय आहेत, क्लिअर, फ्री आणि अनब्लॉक. क्लिअर, फ्री आणि अनब्लॉक. सेंटेन्स आहे, अ ब्लड क्लॉट हॅज अक्ल्युडेड अ मेजर आर्टरी इन हिज बॉडी. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो, त्याच्या शरीरातील एका मुख्य धमनीमध्ये म्हणजेच रक्तवाहिनीत रक्ताची गाठ झाल्यामुळे ती ब्लॉक झाली होती, म्हणजेच काय झाली होती, अडवून धरली होती. तर इथे अक्ल्युडेड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे, ब्लॉक झाली म्हणजेच काय, तर अडवून धरली. आणि आर्टरी म्हणजे काय होते, ARTERY म्हणजे धमनी. ओके, धमनीमध्येच म्हणजे काय, तर धमनीमध्ये जास्त कोणाला माहिती नाही धमनी म्हणजे काय, तर धमनीला इझी वर्ड जो आहे तो काय आहे, रक्तवाहिनी. आर्टरी म्हणजे काय होतं, रक्तवाहिनी. सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स. काही जे वर्ड्स आहेत ते थोडे प्रोनाऊन्स करायला हार्ड आहे, सो त्याचे मी तुम्हाला मराठीमध्ये लिहून दिलेले आहे. ते तुम्ही जिथे नोट डाऊन करत असाल बुकमध्ये तिथे नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम रिवाईज कराल तेव्हा तुम्हाला पटकन ते वाचता येईल. ओके, म्हणजे तुम्हाला इझी पडेल ते वाचायला, तो वर्डचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं आहे म्हणून. सो परत एकदा वाचून घ्या, सिनोनिम्स, अँटोनिम्स जे पण सेंटेन्सेस आहे ते परत एकदा वाचून घ्या की कसं सेंटेन्समध्ये आपण वर्डला यूज केलेला आहे. स्वतःच्या मनाने वर्ड घेऊन सेंटेन्सेस तयार करत चला. इझी सेंटेन्सेस तयार केले तरी चालतील, फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की सेंटेन्समध्ये आपण वर्डला कसं यूज करतो. याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे मिळून जाणार, तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.